नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज मी जातोय रत्नागिरी आणि मालवण. पावसाचं वातावरण आहे. मी सध्या जुईनगर येथे पोहोचलो आहोत आणि त्यानंतर पुढे माझा एक मित्र येईल. अ, समीर गोलतकर, तुम्ही त्याला ओळखतातच म्हणा. रत्नागिरीला आणि मालवणला जायचं माझं थोडंसं काम आहे रत्नागिरीला. माझं थोडं सामान माझ्या घरी तिकडे मला अनलोड करायचंय आणि जाताना काही मंदिरं वगैरे करायची आहेत. परत मला पुढे मालवणला जायचंय. मालवणातली काही मंदिरं मला एक्सप्लोअर करायची आहेत. तर पुढचा प्रवास तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. मी आता इकडे त्रिमूर्ती स्नॅक्सला नाश्त्यासाठी उतरलोय आणि कामोठ्याला माझा मित्र समीर, नमस्कार, याला याने आता प्रवास चालू केला आमच्याबरोबर. 3.5 तासानंतर माणगाव येथे पोहोचलो. थोडंसं ट्रॅफिक मिळालं. संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही आता पोचलो आहोत संगमेश्वरला. संगमेश्वरपासून अलीकडे 11 किलोमीटर अलीकडे एक राजावाडी म्हणून एक जागा आहे. गोळवली टप्पा येथे. इथून डाव्या हाताला, हायवेपासून डाव्या हाताला एक शंकराचं प्राचीन असं मंदिर आहे, सोमेश्वर मंदिर म्हणून. तुम्ही इथे पाहू शकता. आपली KR कोकण रेल्वेचा रूट आहे इथून. तर इथे जायचं आहे आणि त्यानंतर इकडे एक गरम पाण्याचं कुंड आहे, तिथे आम्हाला आंघोळ करायची आहे. चला तर तुम्हाला दाखवतो. बघता बघता आम्ही या मंदिराच्या एंट्रन्सवर पोचलो देखील. हे त्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. तर गरम पाण्याच्या कुंडात आम्ही दोघांनी आंघोळ केली आणि खूप फ्रेश झालो. इतर कुंडांपेक्षा पाणी हे खूप गरम आहे. तुम्ही बघू शकता, हे गरम पाणी आहे. आता या ओल्या अंगानेच आम्ही इथल्या शंकराच्या आणि गणपतीच्या मंदिरात जातो आम्ही. तर हे मंदिर आहे सोमेश्वर महादेव मंदिर. प्राचीन अशा मंदिराचा हा एंट्रन्स आहे. आज जाऊ आपण. प्राचीन असं शिवमंदिर तुम्ही बघताय. वर तुम्ही बघू शकता गणपतीची मूर्ती आहे आणि तसंच खाली शंकराची पिंडी आहे. आपण आता आतमध्ये जाऊ. खाली गेलो ही शंकराची पिंडी आहे. असं हे शिव मंदिर. मंदिरासमोर तुम्हाला एक दीपमाळ सुद्धा दिसेल. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा. इथल्या त्या दर्शनाचा लाभ घेऊन आता मी पुढच्या प्रवासाला निघतो. तर आमचा नेक्स्ट स्पॉट आहे तो जिथे संभाजी महाराजांना पकडलं, ती देसाईवाडा ही जागा आहे. चला तर मग. संगमेश्वर तालुक्यातील कसबा या जागेत हा श्री संभाजी महाराजांना पकडल्या ही ती जागा आहे, सरदेसाई वाडा म्हणून. चला तर मग.
तर ही ती जागा आहे सरदेसाई वाडा म्हणून. इथे श्री संभाजी महाराजांना इथे पकडण्यात आलं, फितुरीने पकडण्यात आलं. ही ती जागा आहे. तुम्ही बघू शकता. काळाच्या ओघाने अतिशय जीर्ण अशी जागा झाली आहे. या वाड्याचा मागील भाग आहे. मागचा दरवाजा आहे, पण हा आतून बंद आहे. तुम्हाला मी इथून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे असे ते आतून जुन्या वाड्याचे अवशेष. छत्रपती संभाजी महाराजांना जिथे पकडलं ती जागा बघून आम्ही जवळच असलेल्या कर्णेश्वर मंदिराकडे आलो. हे ते मंदिर आहे. खूप जुनं, खूप प्राचीन असं मंदिर आहे. मंदिरासमोर असलेली ही दीपमाळ. चला तर मग आपण आतून मंदिराचं दर्शन करू. गर्भगृहात असलेली श्री कर्णेश्वर महादेवाची पिंडी. स्थानिक लोकांकडून कळलं की ते या भागामध्ये काही प्राचीन अशी पांडवकालीन मंदिर आहेत जी सध्या भग्न आहेत. म्हटलं तेही बघून घेऊ. या काकाने आम्हाला छान माहिती सांगितली. ते असे म्हणतात की ही मंदिरं सगळी पांडवकालीन आहेत आणि पांडवांनी ही सगळी मंदिरं एका रात्रीत बनवली आहेत म्हणून. आणखी काही मंदिरं बघू. पांडवांनी ही मंदिरं बांधली आणि मुघलांनी ही मंदिरं उद्ध्वस्त केली. तुम्ही बघू शकता किती छान मंदिर आहेत. संगमेश्वर तालुक्यामध्ये एक प्राचीन असं मंदिर आहे, सप्तेश्वर महादेव मंदिर. शंकराचं मंदिर आहे. संगमेश्वर येथे शास्त्री पुलापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर आहे. चला आता आपण तिथे जाऊ. आपण फ्रेंड आम्ही आलो होतो की सप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये. चला दाखवतो मंदिर कसं आहे ते. हे मंदिर आहे. छोटीशी नंदीची इथे मूर्ती आहे. आणि आहे ते महादेवाचं मंदिर, सप्तेश्वर महादेव मंदिर. मंदिराच्या एंट्रन्सवर गणपतीची छानशी मूर्ती आहे. नंदी. शंकराच्या छोट्या छोट्या पेंटी देखील इथे मंदिराच्या आवारात आहेत. सप्तेश्वराची पिंडी बघा कशी अनोखी आहे.
सप्तेश्वर महादेवाची पिंडी बघून त्र्यंबकेश्वराच्या शंकराच्या पिंडीची मंदिरात आठवण आहे. येते. त्र्यंबकेश्वर येथे त्या प्रकारचेच आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. अतिशय प्राचीन असं सप्तेश्वराचं मंदिर. आणि आता तुम्ही पाहताय तो सप्तेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. आम्ही पावसाळ्यात गेलो असल्यामुळे आम्हाला इथे पाण्याचा झरा दिसला. तुम्ही इथे आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या. मंदिराच्या डाव्या हाताला चालत गेल्यावर आम्हाला एक कुंड मिळालं. पर्यटक सुद्धा इथे येऊन पाण्यात उतरून स्विमिंगचा आनंद लुटतात. माझ्या कोकण सिरीजचा हा दुसरा ब्लॉग आहे. अजून 2 किंवा 3 ब्लॉग येतीलच. तर आत्तापर्यंतचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. लाईक आणि शेअर करा. थँक्यू.